नमस्कार मित्रांनो, मराठा समाजानंतर आता पुन्हा एक मोठा समाज पेटलेला आहे। हा समाज म्हणजे काही ऐरा गैरा नथू खैरा समाज नाही, तर हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा समाज, ज्या समाजाने या देशभरामध्ये हिंदुत्व टिकवलं, ज्या समाजामुळे देशभरामध्ये आजही आपल्याला महादेवाची देवळं इतकी सुंदर दिसतात, असा हा धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे। परंतु या धनगर समाजाला अडवण्याचं काम केलं जातंय। या समाजाच्या मागण्या समजून न घेता या समाजाला डावलण्याचं काम केलं जातंय। या समाजातील नेत्यांना आंदोलन करू न देता त्यांना अटक करण्याचं धोरण या सरकारने स्वीकारलेलं आहे आणि या समाजाला न्यायाची गरज आहे। याच समाजाबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, धनगर समाज खरं तर कित्येक राज्यामध्ये हा समाज एसटी प्रवर्गामध्ये आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र धनगर समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये टाकलेला आहे। आणि त्यामुळेच या धनगर समाजाची एक लढाई, एक संघर्ष चालू आहे गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या म्हणून। परंतु या सरकारला किंवा गेल्या सरकारलाही धनगर समाजाच्या कुठल्याही प्रश्नाला धक्का लावायचा नाहीये, हात लावायचा नाहीये आणि या समाजाला न्याय सुद्धा द्यायचा नाहीये। हा धनगर समाज म्हणजे कोणता समाज आहे? हा तो समाज आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढवय्या होता, लढला होता आणि या देशभरातल्या हिंदुत्वासाठी, या देशभरातल्या धर्मासाठी हा धनगर समाज लढणारा समाज होता। या धनगर समाजातून येणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनीच या देशभरातील महादेवाची देवळं वाचवलेली होती। म्हणजे भाजपच्या कसोटीमध्ये उतरणारा हिंदुत्ववादी समाज धनगर समाज आहे, हे तरी भाजपला मान्य आहे की नाही? या उभ्या भारतामध्ये आज जे कट्टर हिंदुत्व घेऊन भाजप बोंबलत फिरतोय, ते हिंदुत्व वाचवण्याचं काम त्या काळामध्ये कोणकोणत्या समाजाने केलेलं होतं, त्या समाजाशी या भाजपला काही घेणं देणं आहे की नाही, हा प्रश्नच या सगळ्यातून उपस्थित होतो। आणि त्यामुळे मेंढरांमागे फिरणारा हा समाज खरोखर एसटी प्रवर्गामध्ये जाण्यासारखा आहे हे तुम्ही कोणालाही विचारलं तर हे अगदी स्पष्ट आहे। अगदी यूपीएससीचा आयपीएसचा निकाल येणारा बिरुदेव ढोणे हा सुद्धा जर बघितला तर निकालाच्या दिवशी कुठे होता? तर मेंढरांच्या पालीवर होता। याचा अर्थ हा समाज नेहमी भटकंती करणारा समाज आहे। आणि यापेक्षा वेगळे पुरावे आहेत तरी काय? म्हणजे धनगर समाजाला स्वतःला सिद्ध करावं लागावं असं काही वेगळं नाहीये। हा समाज सगळ्या लोकांना, गावगाड्याला माहिती आहे की हा समाज भटकंती करणारा समाज आहे। या समाजातील लोक मेंढर पाळणारी लोक आहेत आणि ते गावोगाव फिरणारी लोक आहेत। आणि असं असताना सुद्धा या धनगर समाजाला न्याय देण्याचं काम या राज्यामध्ये होत नाही। बरं, न्याय द्यायचा नाहीये, पण या लोकशाहीमध्ये न्याय मिळवण्यासाठी जे शस्त्र आहे, आंदोलनाचं जे हत्यार आहे, ते आंदोलन सुद्धा या भाजपला, या समाजाचं नकोय। आणि त्यामुळेच की काय, या धनगर समाजातून येणारे दीपक बोराडे ज्यांनी मागे जालन्यामध्ये उपोषण केलेलं होतं, त्यांना जालन्यामध्ये अटक करण्यात आली, तिथे संचारबंदी लागू केली, कर्फ्यू लागू केला आणि या धनगर समाजाचं आंदोलन दडपण्याचा एक मोठा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये केला गेला। त्यानंतरही त्यांना आज जेलमधून सुटका झाल्यानंतर मुंबईकडे जाताना अडवल्या जात आहे। धनगर समाजाच्या गाड्या मुंबईकडे जाताना अडवल्या जात आहे। धनगर समाजाला मुंबईमध्ये जाण्याचा हक्क नाहीये का? धनगर समाजाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार नाहीये का? धनगर समाज या लोकशाहीचा भाग आहे की नाही, हे आता भाजपने सांगावं लागेल। या धनगरांची मतं तुम्हाला हवी आहे, परंतु धनगरांच्या मागण्या तुम्हाला नकोय। या धनगर समाजाला हिंदुत्ववादी बनवायचंय, परंतु या धनगर समाजाला त्यांचा न्याय व हक्क मिळवून द्यायचा नाहीये। या धनगरांची मतं हवी आहे, परंतु धनगर रस्त्यावरती कशासाठी आला तर त्यांना दडपण्याचं काम या सरकारला करायचंय। त्याच्यामुळे या सरकारलाही आमचे हात जोडून विनंती आहे की या राज्यातील एवढे मोठे मोठे समाज लोकसंख्येने असणारे या समाजांना अंगावरती घेऊ नका, अन्यथा पळता भुई थोडी होईल या सरकारला। त्यामुळे आमचे हात जोडून विनंती आहे की धनगर समाजाबद्दल योग्य तो अभ्यास करावा
आणि या धनगर समाजाला न्याय देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने करावं. अन्यथा असेच जर समाज जर सरकार विरोधात जर जात राहिले तर येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीवरचा विश्वास या समाजाचा उडेल आणि जर असं झालं तर येणारी पिढी या सरकारला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे आमचे हात जोडून विनंती आहे धनगर समाजाला सुद्धा की आपण आपलं आंदोलन अत्यंत शांततेने करावं. माझी इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या समाजाला आणि मराठा समाजाला सुद्धा विनंती आहे की आपण आपली ताकद या धनगर समाजाच्या पाठीशी उभी करावी. या धनगर समाजाच्या शांततेतल्या आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपापला हातभार लावावा. आणि सरकारलाही माझी विनंती आहे की आपण मानवतेच्या नजरेतून हे आंदोलन बघावं. या आंदोलनामध्ये कुणीही बांगलादेशी पाकिस्तानी घुसलेले नाहीये. हे आंदोलन महाराष्ट्रातील मराठी धनगर बांधवांचं आंदोलन आहे. त्याच्यामुळे या लोकांना या महाराष्ट्राची या मराठी मातीची लेकरं आहे असं समजून हे आंदोलन हाताळावं. कुठेही धाक दडपशाही आणि पोलिसी खाक्याचा वापर या आंदोलनासाठी कृपया करू नये हीच आमची विनंती. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.